की कोणी कोणी पूर्णपणे स्वतःच्या हाताने पोस्टर्स केले त्यांनी हात वरती करा. इंडिव्हिज्युअली कोण कुठल्या पालकांनी सगळे पोस्टर्स केले आणि मुलांनी फक्त बघत राहिले त्यांनी हात वरती करा. आपण किडनी हेल्थ बद्दल एक मेसेज आपण अवेअरनेस स्प्रेड करतो ह्याच्याकरता. थँक्यू सगळ्या मुलांना. सो वर्ल्ड किडनी डे ही काय कन्सेप्ट आहे ते मला सांगतो. एक 2006 सालापासून जगभरात एक नॅशनल किडनी फाउंडेशन आणि अजून एक इंटरनॅशनल सोसायटी ऑफ नेफ्रॉलॉजी अशा 2 बॉडीज आहेत आणि त्या एक वाढत्या किडनीच्या आजाराला सामोरं जाण्याकरता एक जनजागृती करण्यासाठी हे प्रोग्राम्स ऑर्गनाईज करतात. दरवर्षी मार्च महिन्याचा 2रा गुरुवार असा असतो आणि दर वर्षाला एक थीम असते त्यांची. हा 20वा उपक्रम आहे या वर्षीचा. सो त्यांनी ती थीम कशी केली की आता आपण जेव्हा किडनीचे आजार बघतो त्याच्यामध्ये ऑलमोस्ट 40 ते 45% किडनीचे आजार हे डायबिटीसमुळे असतात, 20-25% हे ब्लड प्रेशरमुळे असतात, लहान मुलांमध्ये किडनीचे आजार असतात, बायकांमध्ये विशिष्ट किडनीचे आजार असतात. जसं वय वाढतं तसं किडनीचे आजार वाढतात. सो दरवर्षी एक थीम असते की डायबिटीसची काळजी घ्या, किडनी वाचवा, ब्लड प्रेशरची काळजी घ्या, किडनी वाचवा, किंवा लहान मुलांमध्ये किडनी वाचवा. आपण जेव्हा कुठल्या पेशंटला हार्ट अटॅक आला की हार्ट डिसीज होणं किंवा त्याच्या लागणारी उपचार करणं हे आपल्याला एकदम असं शॉकिंग असते ना न्यूज, हार्ट अटॅक आला. पण किडनीच्या आजाराबद्दल लोकांना एवढी माहितीच नसते. किंवा किडनीचा आजार हा कुठलाही डायबिटिक पेशंट त्याला किडनीचा त्रास झाल्यावर तो विचार करतो की डायबिटीसमध्ये किडनीला पण त्रास होतो. तो डायबिटीसचा डायग्नोसिस झाल्या विचार नाही करत की आता ह्याच्या पुढे किडनीला काही त्रास होऊ नये ह्याच्याकरता मी आत्तापासून काय करायला पाहिजे. सो एक मध्ये थीम होती की ऍक्यूट किडनी इंजुरी म्हणजे टेम्पररी किडनी फेल्युअर जे असतं ते त्याला हार्ट अटॅक सारखं किडनी अटॅक म्हणावं, म्हणजे लोकांना त्याचं महत्त्व कळेल, लोकांना त्याच्याबद्दल जास्ती जागृती निर्माण होईल. सो या वर्षीची काय थीम आहे की किडनी हेल्थ फॉर ऑल, म्हणजे प्रत्येकाने त्याच्या किडनीची काळजी कशी घ्यायची. आणि आता आपण सगळीकडे तर मागच्या 8-10 वर्षापासून क्लायमेट चेंज बद्दल ऐकतोय, एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन बद्दल ऐकतोय. सो क्लायमेट चेंज किंवा ग्लोबल वॉर्मिंग बद्दल ऐकतोय. सो पर्यावरणाची काळजी घेतल्यावर सुद्धा किडनीचे आजार कसे कमी होतात किंवा किडनीच्या आजाराचे उपचार करताना पर्यावरणाची काळजी कशी घ्यायची ही सगळी यावेळेसची थीम आहे. सो जनरली किडनीच्या हेल्थ बद्दल आपण प्रश्न विचारतो ना की आमच्याकडे जेव्हा पेशंट्स येतात तेव्हा त्यांची मुलं विचारतात की मला किडनीचा काही त्रास नाही पण मी कशी काळजी घेऊ. हे एक जनरल क्वेश्चन असतो आणि हे सगळ्यांनाच तो लागू पडतो. सो मुलांनी एकदम सुंदररित्या त्या पोस्टर्समध्ये पोर्ट्रे केले. म्हणजे ते सगळं वाचून आम्ही शिकत असतानाचे दिवस आठवले की आम्हाला हे सगळं समजून सांगताना टीचर्सना असं सांगायला लागायचं. अतिशय सुंदर पोस्टर्स झालेले आहेत. सो त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं का सगळ्या मुलांचे पोस्टर्स सगळ्या बाकीच्या. सो एक काय की हेल्दी किडनीज म्हणजे काय की तुमचं डे टू डे हायड्रेशन. सो आता हायड्रेशन पाणी किती प्यावं, नॉर्मल माणसाने किती प्यावं, आजारी माणसाने किती प्यावं हे नेहमी प्रश्न असतात. किंवा आहारामध्ये काय काळजी घ्यायची. सो आता हे नॉट जस्ट फॉर किडनी डिसीज पण जनरल हार्ट डिसीज, डायबिटीस सगळ्यांमध्ये आपण सांगतो की जंक फूड खाऊ नये, तेलकट पदार्थ खाऊ नये, हॉटेल फूड जास्ती खाऊ नये किंवा मिठाचे सेवन जास्ती करू नये. उदाहरण सांगतो, 2 वडापाव खाल्ले की ब्लड प्रेशरच्या माणसाचं अख्ख्या दिवसभराचं मिठाचं सेवन होऊन जातं. सो त्याच्यापुढे बाकी सगळं जेवण त्याला बिन मिठाचं करायला लागतं. सो तुम्ही इमॅजिन करा की आपण जे बाहेरचं अन्न खातो त्याच्यात मिठाचं प्रमाण किती असतं. शेवटी चवीशिवाय बाहेरचं अन्न चालत नाही, त्याच्यामुळे त्या चवी करता मीठ लागतं आणि इनएडव्हर्टंटली म्हणा आपलं मिठाचं सेवन खूप जास्त होतं. सो किडनी डिसीज प्रिव्हेन्शनसाठी हा एक मोठा पॉईंट असतो की आपल्याला बाहेरचं अन्न खाणं थोडंसं कमी करायचं असतं. दुसरं मुलांनी लिहिलंय डायबिटीस असेल किंवा ब्लड प्रेशर असेल तर त्या लोकांनी त्यांच्या त्या आजाराची काळजी घेतली तर किडनीचे आजार कमी होतात. हे एकदम सुंदररित्या एक्सप्लेन केलेलं आहे. आणि मी अजून ह्याच्याबद्दल फार काही वेळ घेत नाही. आम्ही घाडगे सरांना रिक्वेस्ट करेन की त्यांनी पण 4 शब्द बोलावे. मी नारायणी हॉस्पिटलकडनं सर्वांचे धन्यवाद करतो, सगळ्या मुलांचे धन्यवाद करतो. तुम्ही सुंदर एफर्ट्स घेतलेले आहेत आणि सगळ्या मुलांना खूप मोठं काम आहे. म्हणजे जसं वैद्यकीय क्षेत्रात काम आहे तसं सामाजिक क्षेत्रात आहे. तर तुमच्याशी गप्पा मारायला त्यांना नक्कीच आवडेल. तर मी धन्यवाद विनंती करतो की आपण मार्गदर्शन करू. अजय साबळे सर हे कलानिकेतनचं नाशिक चित्रकला विद्यालयाचे सध्या प्रिन्सिपल आहेत. सर खूप मोठे आर्टिस्ट आहेत. त्यांचं तुम्ही ऐकलं असेल जहांगीर आर्ट गॅलरी मुंबईची एक प्रख्यात आर्ट गॅलरी आहे. तिथे त्यांचे इंडिव्हिज्युअल सोलो एक्झिबिशन्स अरेंज झालेले आहेत आणि त्यांनी दुबई आणि अमेरिकेमध्ये सुद्धा त्यांचे पेंटिंग्सचे एक्झिबिशन्स अरेंज केलेले आहेत. आज मी त्यांना याकरता बोलवलं की आपण मुलांना असं सांगितलं होतं की थोडंसं किडनी डिसीज आणि अवेअरनेस किडनीच्या हेल्थचा ह्याच्याबद्दल एक चित्रीकरण म्हणजे तुम्ही तुमचे आयडियाज वापरून त्याचं एक
पिक्टोरियल मेसेज आपल्याला पाठवायचा आहे. सो एक आर्टिस्टिक पॉईंट ऑफ व्ह्यूनी हा काय असू शकतो आणि त्याच्यामध्ये कसं आपल्याला अवेअरनेस निर्माण करता येईल ह्याच्यासाठी आपण हा प्रोग्राम केला आहे. तर मी सरांना रिक्वेस्ट करतो ते 2 शब्द बोलावे. आमचे छोटे छोटे आहे लहान लहान चित्रकार त्यांच्या सर्वांचं मी अभिनंदन करतो की यांनी सर्वांनी खूप आनंदाने आणि स्वइच्छेने सहभाग घेतला. आणि त्याचबरोबर केळकर साहेबांचं पण मी अभिनंदन करतो की हा एक असा सुंदर उपक्रम आपल्या नाशिककरांकरता आणलेला आहे. बरेच आम्ही किंवा तुम्ही आज बरेचसं चित्रप्रदर्शन पाहतात, बरेचसे निसर्ग चित्रण असेल, व्यक्तिचित्रण असेल, कंपोजिशन असेल, असे आपण चित्रप्रदर्शन पाहतो. पण असे चित्रप्रदर्शन थोडेसे कमी पाहायला मिळतात आपल्याला. आणि विषय असे आहे की साधारणतः जनजागृती याच्यामधलं आहे किंवा याचे जर विद्यार्थ्यांना असेल किंवा पालकांना असेल किंवा आपल्याला ज्येष्ठ घरातले व्यक्ती असेल याच्यासाठी काय काय फायदा होऊ शकतो, काय याच्यापासून काय काय गोष्टी माहिती मिळू शकते. आणि जनजागृतीचा हा छोटासा उपक्रम आहे, खूप सुंदर त्यांनी मांडलेला आहे आणि त्यांची जी संकल्पना आहे ती खूप सुंदर आहे. आणि या संकल्पनेमध्ये आता चित्रप्रदर्शन मांडलेले आहे विद्यार्थ्यांनी, खूप सुंदर चित्र काढलेले आहेत. आणि याच्यातून जजिंग करणं पण खूप कठीण जातं कारण एवढी लहान मुलांनी यांचे लहान मुलांमधले त्यांचे विचार आणि छोटे छोटे हातातून त्यांच्या उतरलेले ते सगळं रंग ते कधी त्यांचे बोलके चित्र आहेत ते आता ह्या आम्हाला पाहायला मिळाले. ते खरंच खूप सुंदर केलेलं आहे आणि खूप छान काढलेलं आहे. आणि याच्यातले मला वाटतं की बरेचसे चित्र पुढे पुढे हळूहळू हे लहान मुलं चित्रकलेच्या कारकिर्दीत सुद्धा उतरू शकतील असे त्याच्यामध्ये काही थोड्याशा प्रतिमा मला जाणवल्या. या लहान मुलांकरता हा उपक्रम आणि पालकांसाठी पण हा फार उपक्रम आहे कारण पालकांचं पण अभिनंदन याच्यामध्ये करायला पाहिजे. कारण मुलांना सहकार्य करणं चित्रकलेमध्ये आणि चित्रकलेमध्ये थोडंसं आता जी उंची जी आहे थोडीशी आता दिशा जी आहे थोडी वेगळी होत आलेली आहे. म्हणजे पालकांची जनजागृती याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने होत आली. कारण चित्रकला जरी आपल्याला आवडत असेल किंवा नाही आवडत असेल तर चित्रकलेचा फायदा खूप आहे. जर आपल्या प्रत्येक जीवनामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला चित्रकलेची आवड असणं गरजेचं आहे. त्याचा उपयोग आपण साधारण आपण पेन घेतला असेल, साधी पेन आपल्या पेनमध्ये शॉपमध्ये गेला असेल तर पेनची चॉईस करण्यासाठी आपण डिझाईन पाहतो, कलर स्कीम पाहतो, तर त्या हाताला कम्फर्टेबल आहे का नाही ते पाहतो. म्हणजे एवढं हे काय आहे की हे एक आर्ट आहे. म्हणजे हे आर्ट जर तुमच्या पेनापासून जर सुरुवात असेल तर मग साधारण कोड रबर असेल किंवा शॉर्पनर असेल, प्रत्येक ह्याच्यामध्ये आर्ट आहे. म्हणजे आपण विचार करू शकतो की आपल्या घरापासून ते बाहेर प्रत्येक गोष्टीमध्ये जातं आपण त्याच्यामध्ये आर्ट पाहतो. म्हणजे हे आर्ट कोण करतं? आर्ट करणारं फक्त ते आर्टिस्ट असतो. मग त्याला थोडंफार जर विजन जर असेल की त्या थोडेसे जर त्याच्यामध्ये थोडेसे संकल्पना असेल की साधारण मला हे रंग असे आवडतात की हा आकार असा आवडतो की याच्यामध्ये असं मी करू शकतो. म्हणजे याच्यामध्ये हे घरामध्ये जर असं साधारण आपण नॉर्मल आपला हॉल असेल, हॉलमधली जी रचना जी असेल तर रचना एखादा चित्रकार असेल तो छानपैकी मांडू शकतो. किंवा एखादं चित्रकला केलेली आहे पण चित्रकलेची आवड आहे पण चित्रकला त्याला एखाद्या बिझनेसमध्ये उतरत असेल तर बिझनेसमध्ये चित्रकलेच्या पद्धतीने तो कसा मांडेल. कारण त्याच्यामध्ये आपण पाहिलं हे छान आहे, हे दुकान फार सुंदर आहे, या दुकानामध्ये मांडणी छान आहे, त्यांचं बोलण्याची पद्धत चांगली आहे, त्यांचे ते डिस्प्ले छान आहे, पण त्याचे मांडणीमध्ये जे काय रंगसंगती वापरते ते खूप छान आहे. हे कशामुळे होतं की त्यांच्याकडे कुठलं तरी विजन असेल किंवा व्ह्यू असेल किंवा एखादा आर्टिस्टचा रेफरन्स येतात की बाबा तुम्ही या ना आमच्याकडे हे थोडंसं आम्हाला व्यवस्थित करून द्या. हे कोण करू शकतो? हे चित्रकार करतात. पण आपल्याकडे ह्या गोष्टी आले आपल्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये याचा खूप सुंदर आणि उपयोग होऊ शकतो. म्हणून चित्रकला आपल्या कनेक्टला राहिलंच पाहिजे. जे आता एखाद्या सायन्स आता आपले डॉक्टर साहेब आहेत तर डॉक्टर साहेबांचा चित्रकलेचा संबंध आता कसा येतो. म्हणजे त्यांना जर आपण जर सायन्समधले काय करायचं तर त्याच्या प्रत्येक याच्यामध्ये आकृती मग त्या आकृत्या कोण काढतो. मग त्या लहानपणापासून जर तुम्हाला त्याच्यामध्ये जर गोडी असेल तर साहजिक आहे ते त्या ड्रॉइंग आणि ते दोन्ही कॉम्बिनेशन जर व्यवस्थित ठेवलं तर साहजिक आहे तुमचं काम छानच होणार. त्याच्यामध्ये हँडरायटिंग असेल तर हँडरायटिंग कशामुळे चांगलं असेल तुम्ही जर आर्टिस्टकडे थोडंसं कल असेल तर तुमच्या अक्षरामध्ये सुद्धा सुंदरता तुम्हाला आपल्याला मिळते. म्हणून चित्रकलेला थोडंसं धरून ठेवलं पाहिजे. चित्रकला थोडंसं विद्यार्थ्यांकडे जर थोडंसं जर आवड असेल तर त्याला थोडंसं त्याला पुश केलं पाहिजे, त्याला थोडंसं प्रतिसाद दिला पाहिजे. आणि असे काही उपक्रम होतात त्या उपक्रमामध्ये शक्यतो सहभाग घ्यायला पाहिजे. त्याच्यामध्ये पुरस्कार मिळव आता मिळवणं पण तिथपर्यंत येणं पोहोचणं आणि तिथे आपलं एखादं चित्र लागलं तर त्याच्यातला आनंद सुद्धा फार वेगळा असतो आपल्याला. म्हणजे चित्राला प्राईज मिळणं ही फार मोठी गोष्ट. आम्ही पण आता लहानपणापासून इथपर्यंत आलं असेल तर ह्या सगळ्या मोठ्या मोठ्या स्पर्धा आता पण आता जागतिक लेवलच्या फार मोठ्या मोठ्या स्पर्धा असतात. स्पर्धा कुठे प्रत्येक ठिकाणी असते पण स्पर्धेमध्ये उतरणं ही पहिली पायरी आहे. म्हणजे ह्या पहिली पायरीमध्ये उतरण्यासाठी मग आपली जी मनाची जी तयारी असते ती मनाची तयारी खूप महत्त्वाची असते आणि ही तयारी आपल्या विद्यार्थ्यामध्ये पाहायला मिळाली. त्याच्याबद्दल मी खूप मनापासून त्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि जे पुरस्कार ज्यांना पुरस्कार मिळाले त्यांचंही अभिनंदन करतो, ज्यांना मिळालं नाही त्यांनाही अभिनंदन करतो. कारण त्यांनी तयारी जी दाखवली आणि हे
या ठिकाणी जर 150 चित्र जर या ठिकाणी येत असेल तर 150 चित्रामध्ये आपण 150 पुरस्कार देऊ शकत नाही, पण 150ला मान सन्मान तर डॉक्टर साहेब देणारच आहे. त्याच्यामुळे पण ह्याच्यामधून एक थोडंसं काय गोष्ट आहे की चित्रामध्ये असेल तर चित्रामध्ये तुम्ही चित्र छानच काढलेले, पण चित्राला एक थोडंसं ग्रामर असेल, एक व्याकरण असेल. मग चित्र कधी चांगलं वाटतं की त्या चौकटीमध्ये तुम्ही ज्यावेळेस मांडता, त्या मांडल्यानंतर चित्राला स्पेस कसा दिलेला आहे, तो आकाराला स्पेस कसं दिलं आहे, तुम्ही आकार किती प्रमाणामध्ये मांडलाय, तो खूप मोठा झालेला आहे, खूप बारीक झालेला आहे का, अक्षर खूप मोठे झाले आहे का, खूप बारीक झालेले आहे, मग त्या रचनेमध्ये सुद्धा आपल्याला विस्कळीतपणा वाटतो का, ही गोष्टी आहेत ना, ह्या गोष्टी कुठे येतात, ह्या ग्रामरमध्ये येतात. म्हणजे आपलं जर एखादा हॉल असेल तर हॉलमध्ये आपण कुठेही वस्तू कशी टाकलं तर आपल्याला आवडेल का, नाही आवडलं. म्हणजे सिस्टममध्ये आपलं सोफा असेल सोफा ठिकाणी चांगलं वाटेल, टी व्ही असेल तर टी व्ही ठिकाणी चांगलं वाटेल. म्हणजे बाकी काही शोपीसमधल्या काय वस्तू असेल तर त्या ठिकाणी ठेवलं तर आपल्याला छान वाटतं. ही काय ही रचना झाली, तीच रचना चित्रामध्ये पण असते. ह्या चित्राच्या रचनेमध्ये आपण त्या गोष्टी पाहिल्या जातात. चित्र वाईट असं नाही म्हणत, चित्राची मांडणी जी आहे त्याला ग्रामरची जोड खूप चांगल्या पद्धतीने दिली म्हणून थोडंसं पुरस्काराकडे येतात. आणि ह्याच्यातल्या ह्या गोष्टी आपल्याला हळूहळू थोडे समजतील. याला थोडंसं गाईडलाईन असेल, आपल्या कला शिक्षकाची गाईडलाईन असेल, काय चित्रकारांची गाईडलाईन असेल, ह्या गाईडलाईन थोडं घेतलं तर आपल्याला त्याच्यातल्या उणिवा जे असतात त्या हळूहळू आपल्याला समजतात आणि आपण त्या प्रगतीच्या दिशेकडे निघून जातो. आपण डॉक्टर केळकर साहेबांचा मी धन्यवाद मानतो की त्यांनी या ठिकाणी मला बोलवलं. मुलांची एवढं छान चित्र पाहायला मिळाले. आम्ही मोठ्या मोठ्या मुलांची चित्र नेहमी पाहत आलो, पण आता लहान मुलांची चित्र पाहिजे थोडंसं बाल्यावस्थेत गेल्यासारखं वाटतं मला. आणि ह्या बाल्यावस्था ही जी सुरुवात आहे, ही सुरुवात आहे की आम्हाला या ठिकाणी पोहोचलेली. म्हणून पालकांचं पण आता मी खरं मान्य करतो की पालकांनी या विद्यार्थ्यांना घेऊन आले या ठिकाणी. खूप छान वाटलं, खूप आनंद वाटला. मी सर्वांचे धन्यवाद मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वप्रथम ज्यांनी यात भाग घेतला सगळ्यांचं मनापासून अभिनंदन, सगळ्यांना शुभेच्छा. कमीत कमी तुमच्या तरी किडन्या छावत ठेवा. आणि ज्यांनी हे घडवून आणलं नारायणी हॉस्पिटल आणि त्यांच्या मनापासून अभिनंदन. कारण चांगला उपक्रम आहे. कुठल्या निमित्ताने का होईना कमीत कमी पालक मुलं एकत्र आलेत. किती जरी नाही म्हणलं तरी पालकांनी मार्गदर्शन केलेलंच आहे. पण ते चांगलं आहे, केलं असेल तर चांगलं आहे. कारण तुम्ही तरी शिकलात त्या निमित्ताने, हे पुस्तक तरी वाचलं त्या निमित्ताने. कारण त्यांनी जरी माहिती काढली असेल तर तुम्ही गाईड तर केलेलंच आहे. त्या वाटा दोघांचं आहे. आणि येताना बघितलं पुस्तक छान आहेत. खरं सगळ्यांना बक्षीस द्यायला पाहिजे. आहे का बक्षीस? सगळ्यांचं कौतुक, सगळ्यांना बक्षीस. फक्त 1-2-3 लोकांना वेगळ्या वस्तू मिळतील, पण बक्षीस कौतुकाचं बक्षीस सगळ्यांना मिळणार आहे. तर आपण नेहमी किडनीचा विचार केला. डॉक्टरने देवीने सांगितलं की किडनी आहेत आपल्या 2 अवयव, पण त्या 2 अवयव ज्याच्यात बसलेले आहेत त्याचा एवढा मोठा देह आणि त्याच्या मागचं मन एवढं आहे ना. म्हणून आपण जेव्हा आरोग्य असं जे म्हणतो फक्त आपण कसा विचार करतो शरीराचं आरोग्य, पण हे तेवढंच आहेत का? मग शरीर जरी चांगलं असलं तरी आपलं सगळं काम होतं का? मग त्याच्या पाठीमागे एक म्हण आहे. म्हणून तुम्ही जर ही जशी WHOची व्याख्या आहे किंवा किडनी डे आहे त्याचप्रमाणे एक WHOची एक हेल्थची पण व्याख्या आहे. आता हेल्थ म्हणजे काय असतं? एक तर शारीरिक हेल्थ असतं, शारीरिक आरोग्य. म्हणजे तुम्ही शरीराने चांगला, पण फक्त शरीराने चांगलं असून चालणार आहे का? नाही. मग तुम्ही मनाने पण चांगलं पाहिजे, तर तुमचा चांगला विचार येईल, चांगलं काम करू शकेल. एखादा धडधाकट माणूस आहे पण मन संतापी आहे, काम चांगलं होईल का? किंवा एखादा लंगडा जरी असेल आणि मन जर चांगलं असेल, पॉवरफुल असेल, चांगलं काम करू शकतो. तुम्ही यूट्यूबवर बघितलं असेल, एक सिंग म्हणून मुलगी होती. ती चांगली स्पोर्ट्समन होती, पण एका असंच ट्रॅव्हल करत असताना ट्रेनमध्ये एका गुंडांनी हमला केला. त्या लोकांनी, बाकी पोरांनी सरेंडर केलं. हिने फाईट केली. त्यांनी काय केलं, रागाच्या भरात तिला बाहेर फेकून दिला. तर त्याच वेळी बरोबर त्या दुसऱ्या ट्रॅकवरनं ट्रेन गेली, तिचे दोन्ही पाय गेले. माहिती तुला? कुठं वाचलं? सत्य कथा आहे ती. तर दोन्ही पाय गेले. त्यानंतर 8-9 महिने हॉस्पिटलला होती, दोन्ही पाय नव्हते. पण ते म्हटलं तू आता याच्या पुढे आयुष्यात काही करू शकणार नाही, स्पोर्ट्समन तर नाहीच नाही, ॲथलीट तर नाहीच नाही. पण ते म्हणले ओके मला एव्हरेस्टवर जायचं आहे. आता किती मूर्खपण आहे, पाय पण नाही आहेत. तसे आपल्याकडे सुद्धा चंद्र पण आहे, दोन्ही पाय नाही पण डान्स चांगली करतात आपल्या समोरच उदाहरण. म्हणजे शरीरच पाहिजे असं काही नाही, पण त्याच्या मागचा फोर्स काय आहे तो पण महत्त्वाचा आहे. तर अशी प्रॅक्टिस करत गेली आणि एक दिवशी ती तयार झाली की आता मी एव्हरेस्ट चढायला फिट आहे. पण त्यावेळी तिथे एक शेर्पा लागतो, तर तिला कोणी घ्यायला तयार नव्हतं कारण पायच नाही ना. तर तो म्हणला बाबा फारच इच्छा आहे ना
हरकत नाही, मी मदत करतो. तो तिथपर्यंत गेली, थोडं अंतर राहिलं होतं, तेव्हा तिचा ऑक्सिजन संपला. आता तो म्हणला आता याच्या पुढे नाही, आता याच्या पुढे परत जायला लागणार आहे. तर ती म्हणली ठीक आहे, तू परत जा, मी जाईल तो वरच जाईल, झेंडा लावूनच परत येईल. तर कसं तिची हिंमत किती होती, तर काही थोडं पुढे गेल्यानंतर तिथे असाच एक फॉरेनर होता, तो जाऊ होता. तर ते 2 सिलेंडर त्याचे होते, ते तिला मिळाले आणि तशीच ती वर गेली आणि झेंडा लावून खाली आली. म्हणजे तुमची हिंमत पण लागते, मन स्ट्रॉंग लागतं. आणि आपण जे म्हणतो की थोडं नशिबाने पण साथ दिलं पाहिजे, तो पण दिला. पण इच्छा असेल तर सगळं काही होऊ शकतं. म्हणून मनाचं आरोग्य हे तेवढंच महत्वाचं आहे. आता तेवढ्यावर थांबणार आहे का नाही, एक आपण बघतो तुम्ही छान आहेत, सगळे छान आहेत, तुमच्या घरातलं सगळे छान आहे, पण आजूबाजूला जर समजा भांडणं चालू असतील बाजूच्या घरात, तर त्याचं काय होतं, ते आपलं आरोग्य बिघडतच ना, रोजचं ऐकून. मग ते एक सामाजिक किंवा कौटुंबिक आरोग्य पण तेवढंच महत्वाचं, म्हणजे ते पण तेवढंच राहिलं पाहिजे. सामाजिक आरोग्य उद्या कॉर्पोरेशनने कामाने केलं तर आपलं सगळं बिघडतं ना, ते एक सामाजिक आरोग्याचा भाग येतो. आणि सगळं ठीक आहे हो, शेवटी खिशात दमदम नसेल तर काय फायदा आहे. म्हणून आर्थिक आरोग्य पण चांगलं पाहिजे. म्हणून हे जर सगळं असेल, हे सगळे 4 पिलर, आणि त्यानंतर मग आध्यात्मिक आरोग्य आहे, तो पुढचा भाग आहे. म्हणून हे सगळे जर बॅलन्स झाले तर तुम्ही खऱ्या अर्थाने आरोग्यवान चांगले आहात असं आपण म्हणू शकतो. फक्त शरीर चांगलं असं म्हटलं नाही. म्हणून मुलांवर संसार करताना ह्या सगळ्या आरोग्याची संकल्पना तुम्ही मांडली पाहिजे की फक्त तू शरीराने चांगलं आहे, फक्त मार्कच मिळव. आहेत मार्क मिळवणारे आहेत पुढे, पण ते पुढे काय होतं ते माहिती आहे. पण ज्यांनी शाळेतच गेलं नाही ते सुद्धा झालेत नाही, असे कितीतरी लोक तुम्हाला सापडतील. म्हणून हे डेव्हलप करताना मुलांना ह्या सगळ्या आरोग्याचा विचार आपण केला पाहिजे. म्हणून आपलं आयुष्य, आपण म्हणतो आयुष्य किती आहे प्रत्येकाला माहीत नाही. जे काही आहे ते आहे. माझं आरोग्य म्हणजे काही शरीराचं नाही, परत सांगतो की सगळे 5ही तत्व राहिले पाहिजे: शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक, आर्थिक, सामाजिक. पण हा सगळा बेस उभा करताना एका पिलरवर राहतो का नाही. युजली कुठली गोष्ट आपण त्याला 4 पिलर लागतात. म्हणून फार वेळ आपला घेणार नाही, काही पोरांना कौतुक करून घ्यायचे. एक तर आहार अत्यंत महत्वाचा. जरी किडनीचं जरी आरोग्य असलं तरी आहार महत्वाचा आहे. की आहार आपण काय खातो, किती खातो, कुठे खातो, कसं खातो, कशाबद्दल खातो, कशाबरोबर खातो, कशाच्या आधी खातो, कशाच्या नंतर खातो. जसं तुम्हाला दिलं की एखादं औषध दिलं, तुम्ही डॉक्टरना विचारतात हे कधी खाऊ, किती प्रमाणात खाऊ, कशाच्या आधी खाऊ, कशाबरोबर खाऊ, कशानंतर खाऊ, तसंच हे आहार हा मेडिसिन झालं पाहिजे. कारण आपला आता आजकाल आहाराचा कन्सेप्ट बदलत चालला, पण तसाच आपल्याकडे आता सगळं आहार संस्कृती खाऊगल्ली आलेली आहे. तेव्हा ते करताना तो विचार करतो तो आहार अत्यंत महत्त्वाचा आहे. की तुम्ही जर आहार जर महत्त्वाचा केला तर तुमचं संपूर्ण आरोग्य चांगलं राहू शकतं. तेव्हा आहारावर विचार करण्याची गरज आहे, कारण सगळं काय सांगू शकत नाही. पण आहार हे इटसेल्फ ही सेपरेट ब्रँच आहे. आहार हे मेडिसिन आहे असं आशा करायचं. समोर दिसतं पोट भरलंय तरी जागा नाही तरी आपलं हान. म्हणून समुद्रात जरी तुम्ही किती बाटल्या टाकल्या, कचरा टाकला तरी समुद्र शेवटी किनाऱ्यावर आणून फेकतं. तेव्हा शहरात तुम्ही कितीही बोंबलं तर कधी ना कधी लग्नात कितीही खाल्लं तरी घरी आला उलट्या करायलाच लागतो. पण तो काय आणतोच बाहेर. दुसरा आहे विहार. विहार म्हणजे काय, व्यायाम कुठल्या ना कुठल्या प्रकारे. हे लहानपणापासूनच सवय लावतो. आपण ठीक आहे साहेब, आता कसं झालं सगळ्या कॉर्पोरेशननी ग्राउंड सोडलेले आहेत, पण त्या ग्राउंडचा काही उपयोग नाही. आता सगळे आपल्या त्या इडियट बॉक्सवर सगळं आहे. सगळे गेम पण आपल्या मोबाईलवरच आहेत. किती मोबाईल मुलांना द्यायचे, किती वेळ द्यायचं. पण त्याआधी पालकांनी विचार करायला पाहिजे की मी मुलांना सांगतो तो मोबाईल बघून होतो तर मी किती वेळ बघतो. जर मी रिस्ट्रिक्ट केलं तर मुलांना सांगू शकाल की तुम्ही 2च तास बघा, मी पण 2 तास बघतो. नाही, मी 4 तास बघेल, पण तू नको बघू. कारण हे आता कसं आहे, पूर्वीचे डी ॲडिक्शन सेंटर होते, आता कसं झालंय, आता मोबाईल डी ॲडिक्शनचे क्लासेस निघणार. मोबाईलचे छुटकारा पाहू, त्याचे पैसे द्यायला लागतील. मोबाईलपासून सुटका कशी करायची. मोबाईल तुम्ही बघा, शाळेचा अभ्यासक्रम आहे सगळं बघा, पण किती बघतो आणि काय बघतो याची मर्यादा ठेवा. कारण मोबाईल तुम्ही नंतर बघू शकता, पण आयुष्याचा हा शाळेचा, कॉलेजचा हा जर वेळ गेला तर पुढे मोबाईल असून उपयोग नाही. मोबाईल चांगला पण आहे, पण तेवढंच वाईट पण आहे. तो विचार करा. पण व्यायामाची सवय आपण लावतो का, तो एक बघा कुठल्या ना कुठल्या प्रकारे. म्हणून
आत्तापासून पालकांपासून सुरू करायचं की रोज 2 तास आपल्या स्वतःच्या आयुष्याकरता काढायचे. म्हणजे जसं काही परमेश्वराने 22 तास आपल्याला दिलेले आहेत, 24 तास नाही, त्या 22 तासात तुमचं सगळं घर चालवायचं, काय असेल ते आयुष्य चालवायचं. हे 2 तास आपल्याकरता काढायचे. हे 2 तासात तुम्हाला काय करायचं स्वतःच्या आयुष्याकरता. 2 तास म्हणजे 120 मिनिटं. हे आयुष्य तुमचं पुढचं आयुष्य सुधारू शकतं. म्हणून 2 तास काढायचे. म्हणजे मुलांना तसंच सवय लावा, आत्तापासून लावा. हे 2 तास लावा तुझे. ह्या 2 तासात तुला स्वतः काय करायचं आहे. कारण फक्त शाळेत जाऊन, फक्त नोकऱ्या मिळवून, फक्त उद्या घर घेऊन, फ्लॅट घेऊन ते होणार नाही. त्या सवयी आत्ता कसं असतं, युजली आपण जे म्हणतो की आत्ता काय करायचं, आता आत्ताच्याला समर्थक मनाचे श्लोक शिकवायचे ते आत्ता गरजेचं आहे. जे काही संस्कार करायचे असतील ते खऱ्या अर्थाने पहिल्या 10 वर्षात व्हायला पाहिजे. आता काही क्रॉस झाले, पण हे जे संस्कार पहिल्या 10 वर्षात होतात सायंटिफिकली, खरं म्हणजे पहिल्या 7 वर्षात, तर हे जर 10 वर्षात जर संस्कार झाले, हे संस्कार तुमचं आयुष्यभर चालतं. जो तुमचं अंतर्मन किंवा सबकॉन्शियस माइंड आहे ना, म्हणजे समजा उद्या 60चा जरी माणूस झाला ना, आज जरी घटना घडली 60व्या वर्षी, तर ही घटना तुमच्या लहानपणी 10 वर्षात काय संस्कार झाले होते त्याच्याशी कनेक्ट करतात. कारण उदाहरणार्थ समजा आता आपण लहानपणीचे संस्कार म्हणून की समजा एखाद्या वेळी तुम्हाला किती पैसे पाहिजे, किती पैसे पाहिजे, तर बऱ्याच वेळा आपल्याला उत्तर नसतं किती पैसे पाहिजे, किती मागायचे, काय करायचं, जाऊ द्या, पैसे तर पाहिजेच ना. आतून तर पैसे पाहिजे, पण किती पैसे मागितल्यावर नाही सांगत. मग असं का होतं की आपल्याला कधी ना कधी लहानपणी सांगितलं असतं की पैसा वाईट असतो, पैसा वाईट मार्गाने येतो वगैरे वगैरे. ते संस्कार आपल्याकडे असतात. म्हणून फक्त एवढं विचारलं पैसा किती पैसा, तो लगेच त्याच्याशी कनेक्ट करतो संस्काराशी, जाऊ दे पैसा नको मला, पैसे पाहिजे तर आहेच. आता एखादा बिझनेसमॅन जर असेल तो फारसा विचार नाही करणार, तो मला 10 कोटी रुपये. पण तसे संस्कार कसे झाले याच्यावरती. म्हणून जर मुलगा किंवा मुलगी किंवा हे मुलं पुढे कसं आयुष्यात जगणार आहे, ह्यामध्ये आत्ताचे संस्कार अत्यंत महत्त्वाचे आहेत. आणि आपण म्हणतो आम्ही संस्कार केले, कोणीही संस्कार करत नाही. संस्कार हे होत असतात. मुलं हे ऑब्झर्व करत असतात. तुम्ही काय करता, पालक त्याच्याकरता पहिला गुरु असतो. तुम्ही कसे वागतात ह्याच प्रमाणे मुलं वागतात. आम्ही आमच्या मुलावर असे संस्कार केले, संस्कार करून काय होत नाही. आपण जसे वागू तसे ते मुलावर संस्कार कळत न कळत होणार आणि तसेच ते मुलं घडणार. म्हणून व्यायाम किंवा विहार म्हणजे कुठल्याही प्रकारचे ते काय जे असेल ते, खेळायचे असू दे, योगा असू दे, तेवढं एक करायला पाहिजे. नंतर काय विचार फार महत्त्वाचा आहे. कारण सगळं जे काय होतं ते विचारापासूनच सुरुवात होतं. आपण कसा विचार करतो किंवा अशी कशा विचार करण्याची सकारात्मक नकारात्मक जे काय तर कसा विचार करतो याच्यावरती अवलंबून आहे. कसा विचार आपण करतो त्याप्रमाणे आपलं आयुष्य घडतं. ते त्या मुलींनी, त्या मुलींनी विचार केला की नाही पाय गेल्याने हरकत नाही, तरी मी एवढंच चालेल, घेऊ नाही शकणार. तो पॉझिटिव्ह विचार होता, कुठेतरी बिंदू होतात. त्यामुळे तुम्ही तसा विचार केला म्हणजे हारणं वगैरे असं काही नसतं. अपयश अपयश असं सगळ्या कष्ट डोक्यातनं काढून टाकायच्या. अपयश आल्याशिवाय यश येणारच नाही. कारण अपयश किंवा यश, सुख किंवा दुःख, आनंद किंवा हे रिलेटिव्ह टर्म आहे. दिवस किंवा रात्र सगळं जर तुम्हाला 24 तास जर दिला चालणार आहे का नाही. संध्याकाळ पाहिजे, रात्र पाहिजेच आहे. कारण ह्या 2 कॉम्प्लिमेंटरी आहे. सुख दुःख एकाची सोबत असतात. त्यामुळे सुख आणि दुःख असं काहीच नसतं. आपलं बघण्याचा दृष्टिकोन तसा असतो. हे वाईट आणि हे चांगलं. उद्या मी चालता चालता समजा माझा पाय मोडला, मी दोष देणार, माझा एक पाय गेला, बरोबर आहे. आणि काही पुढे अंतर गेल्यावर मला कळलं की दुसरा अजून एक ॲक्सिडेंट झाला, ते दोन्ही पाय गेलेत. तेव्हा माझी भूमिका काय होईल, अरे बाबा माझा एक पाय तर आहे ना, त्याचे दोन्ही पाय गेलेत. पण माझ्या आधी एक पाय आधी पण होता खरं, पण माझ्या एका पायाची जाणीव व्हायला दुसऱ्याचे 2 पाय जायला पाहिजे. मग त्याचे 2 पाय गेले म्हणून माझा एक पायाची मला किंमत कळाली, ती आधीच कळाली असते तर. म्हणून आयुष्यात तुलना करायची नाही. जे काही संस्कृती आहे, जे काही परमेश्वर आहे, जे काही निसर्ग आहे, जो त्यांनी निर्माण करताना प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक माणूस हा सेपरेटली निर्माण केलेला आहे. आपलं एवढं आपण शिकलो, सवरलो, ग्रॅज्युएट झालो, काय झालं जे काय झालं, पण शेवटी पूर्वी सह्या करायचं, आता परत अंगठ्यावरच आलं. ऑफिसला गेला तरी अंगठा लागतो, कलेक्टर ऑफिसला गेला तरी अंगठा, तलाठीला गेला तरी अंगठा लागतं. मग एवढं चांगलं शिकून फायदा काय, अंगठ्याबद्दल झाले. म्हणजे आधीचे लोक काय वाईट होते.
त्याला तुम्ही अंगठे बहादर म्हणून हिलवलं की तुम्ही शाळेत नाही गेला, शिकला नाही, अंगठा लावतात. आता काय करतात का? कारण ह्या अंगठ्याची बरोबरी कोणाशीच होऊ शकत नाही. मग जगात जी काही लोकसंख्या असेल, समजा भारतात समजा 160 कोटी असेल, तर 160 कोटी लोकांचा अंगठा मॅच होणं सारखा नसणार आहे. जर हे बरोबर होऊ शकत नाही तर दुसऱ्याची तुलना कशाला करायची? दुसऱ्याचा मुलगा काय करतो, त्याला किती मार्क पडले, तर आपल्या मुलाची कॅपॅसिटी कंपॅरिझन करायचीच नाही. तर आपली कॅपॅसिटी काय ते ओळखून त्याला हे करायचं ना. समजा तुला आता 10वीला मुलगा आहे, 12वीला मुलगा आहे, मार्क किती पडायला पाहिजे तुला? इतके 90% पडायला पाहिजे. ते सगळं अभ्यास करतो, सगळे करतो, पण ठीक आहे 90च्या ठिकाणी 80 पडले. आता ज्या दिवशी रिझल्ट आला 80%चा, त्यावेळी त्याला तुम्ही पेढा खाऊ घालता का? नाही खाऊ घालत. आता 80% म्हणजे कमी आहेत नाही. तुला 90ची अपेक्षा होती, तू ते मधले 8 दिवस खेळला नसताना बरोबर 90ला गेला असता. मग ते 80%चा कौतुक करण्यापेक्षा त्या 90%चे का नाही पडले याच्याकरता घरात दुःख आहे, अंधार आहे, एक पेढा पण नाही खाऊ घातला. आता खरंच तो पुढच्या वेळी तुम्ही जे टार्गेट दिलं तसा अभ्यास करणार आहे का? तुम्ही जर सांगितलं तर ठीक आहे, हरकत नाही, पुढच्या वेळी मिळेल. 80 पडलेत ना, हरकत नाही, चांगले मार्क पडले, पुढच्या वेळी 90चे प्रयत्न कर, त्याला मोटिवेशन आहे. पण आपण काय करतो, आता ॲडमिशन कशी घ्यायची, 90 पडले असं झालं असतं, आता कुठं आणायचे, तर त्याला मोटिवेट करा ना, पुढच्या वेळ पडेल, होऊ शकतं. पण हा अँगल, दृष्टिकोन फक्त बदलला पाहिजे, बाकी सगळं तसंच असतं. दृष्टी तीच असते, दृष्टिकोन बदला. म्हणून विचार सांगितलंय आणि आचरण कसं आहे, तर तो हे चार पैलू आपण बघितले पाहिजे की आहार, विहार, आचार आणि विचार, याच्यावरती आपल्या आयुष्याचा सगळा पाया असतो. शांतपणे विचार करा. विचार कसा करू शकतो आपण, एक शेवटचं उदाहरण सांगतो आणि थांबतो, कारण मला काही थांबवणार नाहीये. तर समजा तुम्हाला मी असं म्हणलं की असं एक वाक्य, मी आजारी नाही, त्या वाक्याचा अर्थ काय होता? मी आजारी नाही, मी चांगलं आहे, छान आहे ना, हे नाही, आणि मी छान आहे, ह्या वाक्याचा अर्थ काय होता? दोघे सारखेच आहेत ना, काय फरक आहे? काय फरक आहे? हो, का मी अर्थ तोच निघतो खरं की मी आजारी नाही आणि मी छान आहे, लोकांचे अर्थ तसे बघितले सारखेच निघतात. पण जेव्हा असं आपण म्हणतो की मी आजारी नाही, तर तुमचं जे अंतर्मन आहे, जे काही सबकॉन्शियस माइंड आहे, त्या अंतर्मनाला ॲनालिसिस पॉवर नसते, त्याला डिस्क्रिमिनेशन पॉवर नाही आहे, ॲनालिटिकल पॉवर नाही. तो जसा आला तसा घेतो. तुम्ही म्हटलं की मी आजारी नाही, याचं तो भाषांतर करत बसत नाही, तो शब्द ऐकतो, काय आजार, हे घे आजार, म्हणलं काय मी आजारी नाही, पण मिळालं काय आजार. आता ह्याच वाक्याच्या बदल्यात तुम्ही जर म्हटलं की मी छान आहे, चांगला आहे, तो काय म्हणतो छान आहे, पण त्याला भाषांतरची तशी गरज नाहीच आहे. तो काय म्हणतो छान आहे, हे घे छान. मग तुम्ही काय त्याला फीड करता त्याप्रमाणे तुम्हाला उत्तर मिळतं. म्हणून आयुष्यात काय फीड करायचं मुलांना किंवा स्वतःला किंवा काय अफर्मेशन द्यायचे हे तुम्ही ठरवलं पाहिजे. म्हणून उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या बाजूला एक मक्याचा दाणा लावला, त्या एक मक्याचा दाणा लावल्यानंतर त्याला किती कणसं येतात, किती दाणे येतात, बरोबर आहे, कितीतरी कणसं किती दाणे येतात. लावला काय होता, एक दाणा ना, आले किती दाणे, हजारो आले. म्हणून आयुष्यात एक चांगला विचार लावा की मी छान आहे, बरोबर आहे, जो पॉझिटिव्ह लावा. तो जर लावला तर त्याला हजारो दाणे तुमच्याकडे येतील. लावला फक्त एकच आहे, फक्त एक पॉझिटिव्ह विचार लावा. ती रोज करायचं की ह्या वाक्याच्या बदल्यात मी दुसरं कुठलं वाक्य वापरू शकतो. ऑर्गनायझर संधी दिल्याबद्दल धन्यवाद. आणि सगळे आनंदाने, सर्वांनी सुखीना संतू सर्वे संतू निरा, सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहो. डिग्र्या कितीही घ्या, पण आयुष्यात आनंदाने जगतात की नाही जगतात ते बघा.
म्हणून काळ 3 असतात, भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ. काळ एकच असतो, प्रेझेंट कंटिन्युअस टेन. आत्ताच्या काळात आत्ताच्या क्षणी तुम्ही जगता आहात का आनंदाने? पुढची वेळ येईल तेव्हा मी जगेल, उद्या हे झाल्यानंतर जगेल, एवढा पगार मिळाल्यानंतर जगेल, हे घर मिळाल्यानंतर जगेल, नाही. जे आत्ता असेल आत्ता जगून घ्या. आत्ता काय तुम्हाला लावायचं आहे, जे पेराल तेच उगवेल. काय काय उगवायला पाहिजे ते आत्ता लावा. धन्यवाद. जिथे आणि त्याच्यातले जे ग्रामामध्ये बसलेले जे 3 पुरस्कार आपण निवडले, त्याच्यातला तृतीय पुरस्कार आहे दीपेश संजय कागडा, मार्तन खैरनार, तन्वी मार्तन खैरनार. या स्पर्धेचा प्रथम पुरस्कार जातो हर्षिका शीतल जैन. त्यांच्या होते